सोमवारी मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे। लढा मुंबईच्या न्यायासाठी या टॅगलाईन खाली मुंबईतील प्रश्नांना घेऊन या मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। आपल्याला माहित आहे की ईशान्य मुंबई उपनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, परंतु विधानसभा निवडणुकांनंतर येथील चित्र पूर्णतः बदललं गेलं। अनेक माजी नगरसेवक तसेच पक्षातील प्रमुख नेत्यांनी शिवसेनेची मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेतला। याआधी महाराष्ट्रभर आयोजित करण्यात येणाऱ्या निर्धार मेळाव्यांची सुरुवातही ईशान्य मुंबईच्या याच कालिदास नाट्यगृहातूनच करण्यात आली, परंतु त्यानंतर महिन्याभरातच पक्षाला गळती लागली। आता पुन्हा एकदा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आदित्य ठाकरे हे स्वतः याच मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत। लढा मुंबईच्या न्यायासाठी या टॅगलाईन खाली उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अख्खी मुंबई पिंजून काढणार आहे। मुंबई उपनगरांमध्ये याआधी झालेले मराठी गुजराती वाद यांचे केंद्रबिंदू खरं तर ईशान्य मुंबईतच होतात। उबाटाने यासाठी सत्ताधारी भाजपाला तसेच महायुतीतील घटक पक्षांना देखील जबाबदार धरले। मुंबई केंद्रशासित करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप विरोधकांकडून आतापर्यंत करण्यात आलाय। त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि मुंबईतला मराठी माणूस हा विषय किती प्रभावी ठरतो, हा अजेंडा मतदार किती स्वीकारतील, यासोबतच मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बूस्टर देऊन पक्षातील गळती थांबविण्यात आदित्य ठाकरे यशस्वी ठरतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।